हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आज आपण वॉज आणि वेअर या हेल्पिंग व्हर्बचा वापर कसा करायचा ते शिकणार आहोत। तर वॉज आणि वेअर हे दोन्ही टू बी क्रियापदाचे भूतकाळी रूप आहेत। वॉज हे सिंग्युलर फॉर्म मध्ये यूज करतात आणि वेअर हे प्लुरल फॉर्म मध्ये यूज करतात। पण वॉज आणि वेअर या हेल्पिंग व्हर्बचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं ते शिकणार आहोत। तर वॉजला आपण वॉज असं म्हणतो, तसं न म्हणता आपल्याला वॉज असं म्हणायचं आहे। WAS वॉज आपल्याला अशा प्रकारे प्रोनाउन्सिएशन करायचं नाही, तर WAS वॉज आपल्याला असं प्रोनाउन्सिएशन करायचं आहे, वॉज WAS वॉज। त्याचप्रमाणे वेअर आपण नेहमी WERE याला आपण वेअर म्हणतो। आपण शाळेत सुद्धा हेच शिकलो, WERE वेअर। पण या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन वेअर असं न करता आपल्याला वर असं करायचं आहे। WERE वर, WERE वर, WAS वॉज, WERE वर। अशा प्रकारे आपल्याला या हेल्पिंग व्हर्बचं प्रोनाउन्सिएशन करायचं आहे। वॉज या शब्दाचा अर्थ होतो होतो, होता, होती आणि होते। तर वर या शब्दाचा अर्थ होतो होतो, होतास, होतात आणि होते। अशा प्रकारे या शब्दांचं प्रोनाउन्सिएशन करायचं आणि या शब्दांचा अर्थ लक्षात ठेवायचा। जसं की आपण शिकलो, वॉज हे टू बी क्रियापदाचं सिंग्युलर फॉर्म आहे आणि वर हे टू बी क्रियापदाचं प्लुरल फॉर्म आहे। मग एखाद्या प्रोनाउन समोर या हेल्पिंग व्हर्बचा वापर करताना आपल्याला सिंग्युलर प्रोनाउन समोर सिंग्युलर टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागेल आणि प्लुरल प्रोनाउनचा वापर करताना त्यासमोर नेहमी प्लुरल फॉर्मचा वापर करावा लागेल। प्रोनाउन, प्लुरल प्रोनाउन अशा प्रकारे आपण समजून घेऊया। मग सिंग्युलर प्रोनाउन कोणते आहेत? आय, शी, ही आणि इट हे झाले आपले सिंग्युलर प्रोनाउन। मग सिंग्युलर प्रोनाउन कोणते आहेत? आय, शी, ही आणि इट। त्याचबरोबर सिंग्युलर नाउन या सर्वांच्या समोर आपल्याला वॉज हे टू बी क्रियापदाचं भूतकाळी रूप लिहावं लागेल। त्याचप्रमाणे प्लुरल प्रोनाउन, मग प्लुरल प्रोनाउन कोणते आहेत? तर वी, यू आणि दे। त्याचबरोबर प्लुरल नाउन या सगळ्यांच्या समोर आपल्याला वर हे टू बीचं कोणते? वी, यू, दे आणि प्लुरल नाउन या सर्वांच्या समोर आपल्याला वर हे टू बी क्रियापदाचं भूतकाळी रूप लिहावं लागेल। आय वॉज, आय वॉज म्हणजे मी होतो। शी वॉज ती होती। ही वॉज तो होता। इट वॉज इट वॉज ते होते। आय वॉज मी होतो। शी वॉज ती होती। ही वॉज तो होता आणि इट वॉज ते होते। हे झाले आपले सिंग्युलर प्रोनाउन। आता प्लुरल प्रोनाउन, वी वर, आम्ही होतो। यू वर, तू होतास किंवा तुम्ही होतात। वी वर तू होतास किंवा तुम्ही होतात। मग यू याचा दोन्ही प्रकारे यूज केला जातो, सिंग्युलर आणि प्लुरल।
दे वर, ते होते. तर आपल्याला प्रत्येक प्रोनाउन समोर वॉज आणि वर या हेल्पिंग व्हर्बचा वापर करायचा आहे. वॉज आणि वर यांचा प्रोनाउन्सिएशन कसं करायचं ते बघितलं, त्या दोन्हीचा अर्थ सुद्धा बघितला आणि कोणत्या प्रोनाउन समोर कोणता हेल्पिंग व्हर्ब येईल ते सुद्धा आता आपण बघितलं. आणि वर या दोन्ही हेल्पिंग व्हर्बचा वापर सेंटेन्सेस मध्ये कसा करायचा ते आपल्याला पाहायचं आहे. आय वॉज बिझी, आय वॉज बिझी, मी बिझी होतो किंवा मी व्यस्त होतो. आय वॉज बिझी, आय वॉज बिझी, मी बिझी होतो किंवा मी व्यस्त होतो. ज्याप्रमाणे आपण वर्तमान काळात एम, इज, आर या हेल्पिंग व्हर्बचा वापर करतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे वॉज या हेल्पिंग व्हर्बचा वापर करायचा आहे. आय वॉज बिझी, मी बिझी होतो. हे सेंटेन्स भूतकाळातील आहे. आय वॉज देअर, आय वॉज देअर, मी तेथे होतो. आय वॉज देअर, मी तेथे होतो. आय वॉज हॅपी, आय वॉज हॅपी, मी आनंदी होतो. शी वॉज माय टीचर, ती माझी शिक्षिका होती. शी वॉज माय टीचर. शी वॉज राईट, शी वॉज राईट, ती बरोबर होती. मीना वॉज सॅड, मीना वॉज सॅड, मीना दुःखी होती. ही वॉज लेट, ही वॉज लेट. आता आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याला मराठी भाषेला इंग्लिश भाषेमध्ये कन्वर्ट करायचं नाही, कारण इंग्लिश ही एक स्वतंत्र भाषा आहे. आता आपण इथे सेंटेन्स लिहिलं ही वॉज लेट, मग याचा अर्थ असा होईल का ही वॉज तो होता, लेट म्हणजे उशिरा, तो उशिरा होता, असा त्याचा अर्थ होईल का? आपल्याला या वाक्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. ही वॉज लेट, त्याला उशीर झाला. ही वॉज लेट, त्याला उशीर झाला, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. ही वॉज देअर, तो तेथे होता. ही वॉज देअर. राजू वॉज वर्कर, राजू वॉज वर्कर, राजू कामगार होता. अशा पद्धतीने आपले आय वॉज बिझी, आय वॉज देअर, आय वॉज हॅपी, शी वॉज माय टीचर, शी वॉज राईट, मीना वॉज सॅड, ही वॉज लेट, ही वॉज देअर, राजू वॉज वर्कर. इट वॉज गुड वर्क, ते चांगलं काम होतं. इट वॉज गुड वर्क. इट वॉज हेक्टिक जर्नी, तो प्रवास व्यस्त होता. अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्सेस बनवायची आहे. इट वॉज हर ओपिनियन, इट वॉज हर ओपिनियन, इट वॉज हर ओपिनियन, ते तिचं मत होतं. वी वर गुड फ्रेंड्स, वी वर गुड फ्रेंड्स, आम्ही चांगले मित्र होतो. वी वर वर्कर्स, वी वर वर्कर्स, आम्ही कामगार होतो. वी वर सॅड, वी वर सॅड, आम्ही दुःखी होतो. यू वर गुड इन ड्रॉइंग, यू वर गुड इन ड्रॉइंग, तू चित्र काढण्यामध्ये चांगला होतास. यू वर गुड इन ड्रॉइंग.
ओव्हर कॉन्फिडन्स. यू वर ओव्हर कॉन्फिडन्स. तू अति आत्मविश्वासू होता. यू वर गुड. यू वर गुड. तू चांगला होतास. They were my teachers. They were my teachers. ते माझे शिक्षक होते. They were in troubles. They were in troubles. ते संकटात होते. They were her parents. They were her parents. ते तिचे पालक होते. आपल्याला was आणि were या टू बी क्रियापदाच्या भूतकाळी रूपाचा वापर करायचा आहे.